उत्तर प्रदेशात बसपाला धक्का देण्यासाठी प्रियंका गांधींनी सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग सुरू केलाय। बसपाकडे असलेली दलित समाजाची मतं खेचण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल, त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका विरुद्ध मायावती असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत। प्रियंका गांधींचं सोशल इंजिनिअरिंग, दलित मतांना काँग्रेसकडे खेचण्याचा प्रयत्न। यूपीत प्रियंका विरुद्ध माया असा सामना। उत्तर प्रदेशामध्ये सपा आणि बसपानं युती करत काँग्रेसला बाजूला ठेवलं। मात्र यूपीत फ्रंट फूटवर खेळणार असल्याचं सांगत राहुल गांधींनी काँग्रेसचा हुकमाचा एक्का असलेल्या प्रियंका गांधींकडे यूपीची जबाबदारी सोपवली। यूपीत दलित, ब्राह्मण आणि मुस्लिम हे काँग्रेसचे एकेकाळचे हक्काचे मतदार। यूपीमध्ये 22% दलित, 20% मुस्लिम आणि 10% ब्राह्मण समाजाच्या मतदारांचा समावेश आहे। मात्र बसपाच्या उदयानंतर काँग्रेसचा हा हक्काचा मतदारसंघ दुरावला गेला। आता याच मतदारांना पुन्हा आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न प्रियंकांनी केलाय। याचाच एक भाग म्हणून भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची प्रियंका गांधींनी भेट घेतली। ही भेट म्हणजे काँग्रेसच्या रणनीतीचा एक भाग असल्याची चर्चा आहे। दलित समाजामध्ये चंद्रशेखर आझाद प्रसिद्ध आहेत। त्यांची प्रसिद्धी कॅश करण्याचा प्रयत्न काँग्रेसचा असणार आहे। जिथं 20% पेक्षा जास्त दलित मतदारांची संख्या आहे असे लोकसभा मतदारसंघ त्यांनी कॉन्सन्ट्रेट केल्याने तिथं त्यांनी भर द्यायला सुरुवात केलेली आहे। त्यानंतर भीम आर्मीचे जे प्रमुख आहेत चंद्रशेखर यांना त्या जाऊन भेटल्या। जिग्नेश मेवानीला ज्या पद्धतीने त्यांनी गुजरातमध्ये आपल्याबरोबर जोडून घेतलं आणि काँग्रेस पक्षाला त्याचा लाभ करून घेतला, त्या पद्धतीने चंद्रशेखर यांचा लाभ करून घ्यायची त्यांची योजना दिसते। बसपाच्या उमेदवारांसमोर काँग्रेस एकास एक उमेदवार उभे करतोय, त्यामुळे काँग्रेस सोबत कुठेही युती करणार नाही असं मायावतींनी जाहीर केल्याची चर्चा आहे। उत्तर प्रदेशात भाजपसोबत बसपालाही टक्कर देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे। बसपाला धक्का देण्यात प्रियंका यशस्वी ठरतात की मायावतींचं सोशल इंजिनिअरिंग पुन्हा एकदा कामी येतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। शिवाजी शिंदे, साम टीव्ही, नवी दिल्ली।